293चा विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर आपलं सन्माननीय अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये विरोधी पक्षानं जो प्रस्ताव या ठिकाणी सादर केला आहे त्याच्यामध्ये सन्माननीय सुनील प्रभुसाहेब, सन्माननीय दावोस आणि महानगरपालिका सगळं सांगणार, सगळं हां दावोसवर आल्यानंतर सांगतो ना. आता पहिलं नावं वाचतो आणि जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की पुढच्या वर्षी ह्याच्यातले कोण दावोसला येणार आहेत त्याची एक यादी आमच्याकडे द्यावी, त्यांना पण घेऊन जातो आम्ही. आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्योतिताई गायकवाड, रमेशजी बोरनारे, हिरामणजी खोसकर, सिद्धार्थजी खरात, विकासजी ठाकरे, बाबासाहेब देशमुख, शरदजी सोनवणे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, विक्रमजी पाचपुते, नारायणरावजी पाटील, महेशजी सावंत, रणधीरजी सावरकर, प्रवीणजी स्वामी, संजयजी दरेकर, मनोजजी जामसुदकर, अभिजितजी पाटील, नानासाहेब पटोले, अब्दुलजी सत्तार, बापूसाहेब हेमंतजी ओगले, अबूजी आझमी, दिलीप मामा लांडे, अर्जुन भाऊ खोतकर यांनी आपले विचार ह्या ठिकाणी मांडले. आणि या 293वर चर्चा करत असताना सुनील प्रभू साहेबांनी मुंबई महानगरपालिकेवर देखील आपले विचार व्यक्त केले. येणार ना MIDC, पहिलं महानगरपालिका, मग मिठी नदी, असं करत करत मग MIDC. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो खरोखरच सुनील प्रभू साहेब आपण या ठिकाणी मांडला ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या जे FD आहेत त्याच्यावर देखील आपण या ठिकाणी चर्चा केली. आणि याच्यामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला की 91,000 कोटीच्या ठेवी होत्या, परंतु त्या आता 12,000 कोटीनं कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं हा मुद्दाम ठेवी मोडण्याचा कार्यक्रम सरकारनं केलेला आहे. प्रशासक असताना 12,000 कोटी रुपयाच्या ठेवी मोडून विकासाची कामं सुरू केलेली आहेत. खरं तर सुनील प्रभू साहेबांनी जी माहिती घेतलेली आहे किंवा सुनील प्रभू साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिलेली आहे ती फार चुकीची आहे. कारण माझ्याकडनं 31 मार्च 2017 पासूनची जर माहिती घेतली तर 31 मार्च 2017ला मुंबई महानगरपालिकेमध्ये 62,195 कोटीच्या ठेवी होत्या. त्याच्यानंतर 31 मार्च 2018ला 72,000 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 2019ला 76,579च्या ठेवी होत्या. 2020ला 79,115 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 2021ला 78,745 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. आणि आपण जो 91,000 कोटीचा उल्लेख केला तो बरोबर आहे. तो 2022ला 91,690 कोटीच्या ठेवी होत्या. हे खरोखरच अंडरलाईन केलं पाहिजे. त्याच्यानंतर 2023ला 86,401 रुपयाच्या ठेवी होत्या. 2024ला 82,737 रुपयाच्या ठेवी होत्या. 2025ला 79,498 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. आणि 2026ला त्याच्यामध्ये 1,500 कोटी रुपयाची वाढ झाली, 81,134 रुपयाच्या ठेवी